कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं बजेटवरचं अंदाजपत्रक किंवा बजेट उद्या सादर होतं आहे। या बजेटच्या विषयात आमचे महानगरपालिकेचे भारतीय जनता पार्टीचे 50 नगरसेवक आहेत आणि त्यामधले अनेक नगरसेवक नवीन आहेत, काही जुने नगरसेवक आहेत। पण या स्थानिक विकास निधीतनं असेल किंवा महानगरपालिकेच्या ह्या सगळ्या फंडातनं महानगरपालिकेचा विकास करण्यासाठी, आपल्या आपल्या प्रभागाचा विकास करण्यासाठी काय काय गोष्टी आवश्यक आहेत, काय गोष्टी आवश्यक नाहीत, या सगळ्या गोष्टींचा उहापोह करण्यासाठी आणि बजेट समजून घेण्यासाठी, आपल्या नगरसेवकांना बजेट समजण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी असेल किंवा राहुलजी दामले असतील यांनी पुढाकार घेऊन आम्ही आमचे चार्टर्ड अकाउंटंट आहेत डोंबिवलीतले सुहास आंबेकर, तसेच महानगरपालिकेचे कॅपो आहेत चव्हाणसाहेब आणि सिटी इंजिनियर परदेशी मॅडम, या सगळ्यांना निमंत्रित केलं होतं। आमचे सगळे नगरसेवक उपस्थित होते। आपल्या आपल्या प्रोग्राममध्ये काय अडचणी आहेत किंवा काय मांडलं पाहिजे आणि काय समजून घेतलं पाहिजे याकरता खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं। त्यामुळे काय होणार आहे, नवीन नगरसेवकांनाही त्याचा फायदा होणार आहे, याकरताच आजची भूमिका होती आणि आज त्याकरिताच आम्ही बैठक आयोजित केली होती। तर त्याच्यावर सुद्धा आज आमची बऱ्याच प्रमाणात चर्चा झाली आहे। असा विकास निधी जो आहे नगरसेवकांना देण्यात आलेला विकास निधी तो थोडासा कसा वाढवून मिळवता येईल किंवा आत्ताच नगरसेवकाच्या सगळ्या इलेक्शन झाल्यामुळं नागरिकांच्याही खूप अपेक्षा आहेत सर्व नवीन लोकप्रतिनिधीकडनं, त्यामुळे तो कसं काय वाढवून मिळवता येईल, काय करता येईल याकरताही त्यावर चर्चा झाली आहे। आम्हाला कॅपो साहेब असतील किंवा आमचे सगळे नगरसेवकांचे मंडळी असतील त्यामध्ये तशी चर्चा झाली आणि नक्कीच मला वाटतं की यावेळीसुद्धा सर्व सन्माननीय प्रतिनिधींना, लोकप्रतिनिधी असतील, आमचे नगरसेवक असतील, सगळे त्यांना निधी वाढवण्याकरता मदत होईल। महापालिका क्षेत्रातील काही